नमस्कार. अध्याय क्रमांक 13 प्रकृती पुरुष विवेक योग. ओवी क्रमांक 1 ते 8. सर्व विद्यांचे आश्रयस्थान आत्मरूपी गणेश स्मरण. श्री गुरुचे ते चरण करुनिया वंदन त्यास. श्री गुरुचरणाचे करता स्मरण शब्दसृष्टी होतसे स्वाधीन. सकल विद्या सहज येती त्या जिव्हेवर. वक्तृत्व होतसे तुके मधुर अमृतासही म्हणते दूरसर. नवरस वसती सेवेस शब्दांच्या त्या. तत्वातील फरक दाखल्यांची मार्मिक. अशी जी स्पष्ट खूण होतसे स्वाधीन सर्वच्या सर्व. जेव्हा राहते हृदय श्री गुरुचे धरून पाय. ज्ञानास होतसे प्राप्त मोठे दैव. श्री गुरूंचे वंदून चरण बोलते जाहले ज्ञानदेव. ब्रह्मदेवाचे वडील लक्ष्मीपती बोलू लागे. अर्जुना रे ऐक नीट देहास म्हणावे क्षेत्र. जाणतो जो या क्षेत्रास क्षेत्रज्ञ म्हणावे त्यास. क्षेत्रांचे करी जो पालन असा जो तो क्षेत्रज्ञ. असे मी तो येथ पक्के घे हे समजून. प्रकृती पुरुषाचं वर्णन ज्या अध्यायामध्ये आलेलं आहे असा हा 13वा अध्याय. त्याची सुरुवात करताना सर्व विद्यांचं आश्रयस्थान म्हणजे आत्मरूपी गणेशाचं स्मरण करूया. तसंच श्रीगुरूच्या चरणांना वंदन करून ह्या अध्यायाची सुरुवात करूयात. कारण गुरुचरणाचं स्मरण ठेवलं तर शब्दसृष्टी आपल्या स्वाधीन होते आणि सगळ्या विद्या सहजपणे जिव्हेवरती येतात. त्यामुळे वक्तृत्व इतकं मधुर होतं की ते अमृतालाही बाजूला सरक असं म्हणतं. शब्दांच्या सेवेसाठी जणू काही नवरस आलेले असतात. तत्वातत्वातला फरक, दाखल्यांची मार्मिकता हे सगळं काही सर्वच्या सर्व स्वाधीन व्हायला लागतं जेव्हा आपल्या हृदयामध्ये श्री गुरुचे चिंतन असते. तर असं जेव्हा आपल्याला श्री गुरुच्या चिंतनाने मोठं ज्ञान प्राप्त होतं तेव्हा ते मोठं खरं भाग्य. तेव्हा श्री गुरूंचे चरण वंदून ज्ञानदेव बोलते झाले. म्हणजेच निवृत्तीनाथांच्या चरणाला स्पर्श करून ज्ञानदेवांनी पुढील कथा सांगायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्मदेवाचे वडील जे स्वतः खुद्द श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणतायत, अरे अर्जुना, नीट समजून घे.
हा जो देह असतो त्याला क्षेत्र म्हणावं आणि त्या क्षेत्राला जाणणारा जो असतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणावं. तोच क्षेत्रांचं पालन करतो आणि तो म्हणजे मी. म्हणून मीच क्षेत्रज्ञ आहे हे तू पक्क समजून घे. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1 ते 8. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 9 ते 16. क्षेत्र तसेच क्षेत्रज्ञास जाणणे जे यथार्थ, त्यास म्हणावे ज्ञान. मानतो ऐसे शरीरास म्हणावे क्षेत्र, त्याच्या मागे काय भाव, त्याचे करतो कथन. आता ऐक. क्षेत्र का म्हणावे यास, कोठे कसे होते उत्पन्न, असे कोणते विकार, करती याची वाढ. क्षेत्र हे केवढे कैसे, अवघे 3.5 हातांचे. माळ रानवा सुपीक असे, कोणाच्या ते मालकीचे. इत्यादी जे जे सर्व असती रे त्याचे धर्म, सांगतो ते मी सकल. द्यावे सतीकडे लक्ष. क्षेत्राचा करण्या उहापोह, वेदांची बडबड नित्य. तर्कांनी केली वाटाघाट, याच साठी. चर्चा करण्यास याचीच, षड्दर्शने टेकित आली हात. तथापि न मिटले भेद, अजूनही त्यांचे. शास्त्रांची ही सोयरीक, याच्याच मुळे जाई मोडून. जगात चाले वादविवाद, याच्याच निश्चयाने. भगवंत अर्जुनाला म्हणतात, क्षेत्र म्हणजे शरीर आणि त्याला जाणणारा जो क्षेत्रज्ञ, या दोन्हीला यथार्थ समजून घेणं म्हणजेच ज्ञान. शरीराला क्षेत्र का म्हणावं, त्यामागे कुठला भाव आहे त्याचं आता मी कथन करतो, ते ऐक. ते असं कुठे उत्पन्न होतं, त्याला क्षेत्र का म्हणतात, त्याला कुठले कुठले विकार वाढीला लागतात, हे क्षेत्र केवढं आहे, कसं आहे. तर तसं पाहिलं तर अवघ्या 3.5 हातांचं हे क्षेत्र. माळरान असो वा सुपीक असो, ते कुणाच्या मालकीचं आहे, हे सर्व काही आहे. त्याचे धर्म काय आहेत हे मी सगळं आता तुला सांगेन, त्याच्याकडे तू लक्ष दे. क्षेत्राचा उहापोह करण्यासाठीच वेदांची अखंड बडबड चालू असते. तसंच तर्कांनी सुद्धा हे समजून घ्यावं म्हणून असंख्य वाटाघाटी केलेल्या आहेत. चर्चा करण्यासाठी षड्दर्शन सुद्धा हात टेकत आलेली आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यामधले भेद अजूनही मिटलेले नाहीत. तर ही सर्व काही शास्त्र आहेत, त्याच्याचमुळे ह्या जगामध्ये अजूनही वादविवाद निश्चितपणे चालू आहेत आणि ह्या वादविवादांचा एकमेव विषय हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्याचं ज्ञान. अध्याय क्रमांक 13,
ओवी क्रमांक 9 ते 16. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 17 ते 24. सहमत नसती निर्णय, एकाचे दुसऱ्यासह. बोलात नसे बोल, बडबडीस चढे जोर. कोणाचे हे असे क्षेत्र, तेन मुळी कळत. प्रत्येकास वाटे आपुले योग्य, घरोघरी हा काथ्या कूट. नास्तिकास वे वाद विवाद, वेदांचे मोठे बंड त्यास. पाखंड्यांची बडबड निराळीच. पाखंडी म्हणती वेदांस, बोलणे तुमचे पोकळ. सांगतो हे आम्ही पैजेवार, वाटेल खोटे कोणास. पाखंडांतील दिगंबर, घेतात केस उपटून. वेदांनी घालता वाद, येती मग ते ताळ्यावर. मृत्यूचा होता वार, शरीर जाईल हकनाक. सरसाविले निर्णयास, क्षेत्राच्या योगी. मृत्यूच्या भयाने भयभीत, योग्यांनी केले प्रस्थान. यमदमाचा करण्या अभ्यास, वनामध्ये. क्षेत्राचा ठेवुनी अभिमान, कैलासाचा केला त्याग. स्मशानात केला वास, शंकराने. हे जे वेद आहेत, शास्त्र आहेत, तत्व आहेत, दर्शन आहेत, हे एकमेकांशी कधीच सहमत नसतात आणि त्यांचा कुठलाच निर्णय होत नाही. एकमेकांशी वाद घालताना त्यांच्या बडबडीला जोर चढतो. तसं हे क्षेत्र कुणाचं आहे ते मुळी कधीच कळत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की आपलंच जे आहे ते बरोबर आहे आणि घरोघरी हाच काथ्याकूट चालू असतो. नास्तिकाबरोबर जेव्हा वादविवाद असतो तेव्हा वेद त्याच्याबरोबर मोठं बंड करतात आणि पाखंड्यांची बडबड असते ती वेगळीच असते. पाखंडी वेदांना म्हणतात, तुमचं बोलणं पोकळ आहे आणि हे आम्ही पैजेवार सांगतो. पाखंडांमधले काही लोक केस उपटून घेतात आणि वेदांनी वाद घातला की मग ताळ्यावरती येतात. मृत्यूचा वार होईल आणि हे शरीर हकनाक जाईल असं जेव्हा वाटतं तेव्हा मग क्षेत्रासाठी ते योगी सरसावतात आणि आपलाही निर्णय देतात. मृत्यूच्या भयाने घाबरून कितीतरी योग्यांनी यमदमाचा अभ्यास करण्यासाठी वनामध्ये प्रस्थान केलेलं आहे. तसंच क्षेत्राचा अभिमान ठेवून खुद्द शंकराने सुद्धा कैलासाचा त्याग केलाय आणि तो स्मशानामध्ये जाऊन राहिलेला आहे. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 17 ते 24. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 25 ते 32. प्रतिज्ञेने या शंकरास,
सोडावा लागला सर्व संग, कामास ठरवुनी योग भ्रष्ट, जाळून टाकले म्हणून त्यास. सत्य लोकनाथ जो ब्रह्मदेव, त्याची सर्व मुखे आली वेगात. करण्या क्षेत्राचा निर्णय, तरीही न काही उपयोग. कोणी म्हणती हे क्षेत्र, जीवाचेच ते संपूर्ण. प्राण हे त्याचे कुळ, आहे तेथ. प्राणाच्या घरी भावू चार, अपान व्यान उदान समान. मेहनती जे मुळातून, राबती जे शेतात. अशा या प्राणाजवळ, इंद्रिय बैलांचा कळप. प्राण तो दिवस रात्र, राबतो विषयरूपी शेतात. कर्तव्याची संधी चुकवून, अन्यायाचे पेरून बीज. कुकर्माची करतो मेहनत, अटोकाट. जसे असते ते बीज, तसेच येतसे पाप पीक. मग कोट्यावधी जन्म दुःख, भोगतो तो जीव. संधी घेऊनी विधिवत, सत्कर्माचे पेरून बीज. सुखाचे येते अचाट पीक, शतजन्मांसाठी. क्षेत्र म्हणजे देह हे काय आहे, कसं आहे याचा शोध घेण्यासाठी सगळे कसे आतुर आहेत. त्याविषयी सांगताना भगवंत म्हणतात, खुद्द शंकरसुद्धा कैलास सोडून या देहाचं काय आहे हे कळावं म्हणून स्मशानात येऊन राहिलेला होता. आणि त्यांनी सर्व प्रतिज्ञेनी सर्व संघाचा परित्याग केलेला होता. आणि काम म्हणजे आसक्ती, आशा याला योगभ्रष्ट ठरवून मुळापासून जाळूनही टाकलेलं होतं. सत्य लोकनाथ जो ब्रह्मदेव, त्याची सुद्धा सर्वच्या सर्व मुख वेगामध्ये आली आणि क्षेत्राचा निर्णय करायला लागली. पण तरीसुद्धा हे क्षेत्र म्हणजे काय हे कोणालाही समजलं नाही. कोणी म्हणतं की हे क्षेत्र म्हणजे जीवाच्याच मालकीचं असतं आणि प्राण हे त्याचं कुळ आहे. प्राणाच्या घरी त्याचे 4 भाऊ राहतात, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि हे मुळातूनच अत्यंत मेहनती आहेत आणि ते त्या शेतामध्ये म्हणजेच क्षेत्रामध्ये रात्रंदिवस राबत असतात. अशा या प्राणाजवळ इंद्रियरूपी बैलांचे कळप असतात आणि तो त्या बैलांच्या कळपाला मदतीला घेऊन ह्या विषयरूपी शेतामध्ये सतत राबत असतो. कुठलीही कर्तव्याची संधी चुकवून जणू काही अन्यायाचं बीज जेव्हा पेरलं जातं तेव्हा ती जी मेहनत असते ती कुकर्मांचीच असते. आणि जसं बीज असतं तसंच पापाचंही मग पीक यायला लागतं. अशा वेळेला कोट्यावधी जन्म जरी घेतले तरी तो जीव
दुःखच भोगत राहतो. पण एखादी चांगली संधी पाहून विधिवत सत्कर्म केलं आणि त्याचंच बीज पेरलं तर सुखाचं अचाट पीक येतं आणि तेही 100 जन्मांसाठी तो जीव ते भोगत असतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 25 ते 32. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 33 ते 40. प्रकृतीवादी म्हणतात, जीववादी लोकांस, म्हणू नका जीवाचे यास, विचारावे ते आम्हास. जीव हा वाटसरू एक, प्राणक्षेत्राचा बलुतेदार. पहारा करे रात्रंदिन जागून, क्षेत्राचा त्या. सांख्य करती वर्णन, प्रकृतीस जान आदी अंत. तिचे असे वतन, क्षेत्र हे जे. जिच्या जवळ सारे बारदान, लागते जे शेतीस. असे तिच्या घरातच, म्हणून करते तीच मशागत. मुख्य करती जे खटपट, सत्वरजतम हे त्रिगुण. उत्पन्न झाले हे तिच्याच पोटातून. पेरणी करीतसे रजोगुण, सत्वगुण करीतसे राखण. एकटा तमोगुण, करतसे कापणी. महत्त्वाचे खळे करून, काळ नावाच्या पोळाकडून. मळणी करतसे तमोगुण, तेव्हा प्रलयाची संध्याकाळ. बुद्धिवादी म्हणती मग, प्रकृतीवाद्यांना खंतावून. म्हणे तुमचे हे ज्ञान, अलीकडील. ह्या क्षेत्राचा म्हणजेच शरीराचा जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येत असते तेव्हा प्रकृतीवादी लोक असं म्हणतात की जीववादी जे लोक तुम्ही बोलताय ते सगळं चुकीचं आहे. तुम्ही या शरीराला, देहाला किंवा क्षेत्राला जीवाच्या मालकीचं आहे असं म्हणू नका. आम्ही काय सांगतो ते ऐका. जीव हा केवळ एक वाटसरू आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार आहे, जो सतत रात्रंदिवस त्या क्षेत्रावरती जागून जागून पहारा ठेवत असतो. त्यावर सांख्य म्हणतात, जी प्रकृती आहे, जिला आदिही नाही आणि अंतही नाही, तिचंच हे क्षेत्र म्हणजे एक वतन आहे. आणि त्या प्रकृतीजवळच अशी सगळी उपयुक्त अशी जी आहेत उपकरणं जी शेतीसाठी लागतात ती त्या प्रकृतीपाशीच असतात. आणि म्हणून प्रकृती हीच एकमेव ह्या क्षेत्राची मशागत करणारी आहे. आणि मुख्य खटपट करणारे सत्व, रज आणि तम हे जे त्रिगुण आहेत ते त्या प्रकृतीच्या पोटातूनच उत्पन्न होतात. त्यापैकी रजोगुण हा पेरणी करतो, सत्वगुण हा राखण करतो आणि एकटाच तमोगुण असा आहे जो सतत कापणी करत असतो.
महत्तत्वाचं खळं करून काळ नावाच्या पोळाकडून हा तमोगुण मळणी करतो आणि तेव्हाच प्रलयाची संध्याकाळ आली असं म्हणावं लागेल. यावर बुद्धिवादी म्हणतात, अहो प्रकृतीवादी तुम्ही असे काही बोलू नका, तुमचं हे जे ज्ञान आहे ते अगदी अलीकडचं आहे, त्याच्यापेक्षा आम्ही काय सांगतो ते ऐका. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 33 ते 40. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 41 ते 48. अहो परब्रह्म या रूपात प्रकृतीचा काय विषय, सांगतो मी हकीकत, ऐकावे देऊन ध्यान. शून्य ब्रह्मरूपी शयन गृहात लीनावस्थेच्या गादीवर बलवान असा संकल्प झाला होता निद्राधीन. एकाएकी त्याला आली जाग, भाग्यवान तो व्यवहारात, त्रिभुवनाचा ठेवा प्राप्त, जाहला त्यास ठेवता आस. निराकार ब्रह्मरूपी बाग होती जी लीन दशेत, त्रिभुवनाचा झाला लाभ, त्याच्यामुळेच व्यक्त. पांचभौतिक जमीन ओसाड, करून त्याची मशागत, हद्दी केल्या निश्चित चार, स्वेदजादी भूत मात्रांच्या. यानंतर प्रारंभास निरनिराळे पांचभौतिक, करून त्यांचे योग, शरीरे केली पंचात्मक. मनुष्य शरीरांच्या शेतात कर्म अकर्म दगडांचे घातले बांध, निस्सत्व अशा जमिनीस केले मग कसदार. रानात त्या ये जा करण्यास, कोणाचाही न लागे पाड, जन्म मृत्यूचे भुयार, संकल्पाने केले उत्तम. बुद्धिवादी लोक ह्यानंतर म्हणतात की अहो तुम्ही प्रकृतीचं काय सांगता, मी जे सांगतोय ती हकीकत ध्यान देऊन ऐका. शून्य ब्रह्मरूपी शयनगृहामध्ये अगदी लीनावस्थेच्या गादीवर बलवान असा संकल्प झोपलेला होता. एकाएकी त्याला जाग आली आणि तो अत्यंत भाग्यवान असल्यामुळे व्यवहारामध्ये त्याला त्रिभुवनाचा ठेवा प्राप्त झाला, कारण त्याला तो ठेवा प्राप्त व्हावा अशी त्याची आस होती. निराकार ब्रह्मरूपी बागेमध्ये जी आधी लीन दशेत होती, त्या त्रिभुवनाचा लाभ झाल्यानंतर त्याच्यामुळेच तिथे सर्व काही व्यक्त व्हायला लागलं. पांचभौतिक जमीन जी ओसाड होती, त्या जमिनीची मशागत केल्यानंतर त्या संकल्पाने 4 हद्दी निश्चित केल्या, त्यासुद्धा स्वेदजादी भूतमात्रांच्या.
त्यानंतर सुरुवातीला निरनिराळे पांचभौतिक योग एकत्र करून पंचात्मक अशी शरीरं त्यांनी निर्माण केली. मनुष्य शरीरांच्या शेतात कर्म अकर्म अशा रीतीच्या दगडांचे त्यांनी बांध घातले आणि निस्सत्व अशा जमिनीला त्यांनी कसदार केलं. त्या रानातून ये जा करण्यासाठी कोणाचाही पाड लागत नाही. जन्म मृत्यूचं भुयार निर्माण केलं ते संकल्पानेच केलं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 41 ते 48. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 49 ते 56. संकल्पाने आयुष्यभर पुरेल असा अहंकार, एक रूप केला तेथ चराचर पेरले भेद बुद्धी कडून. शाखा ही परब्रह्मरूप संकल्पाची जाई वाढत. म्हणून म्हणावे त्यास मूळ प्रपंचाचे याच. संकल्पवाद्यांच्या मुखातून मी रूपाचा येता मौक्तिक. स्वभाववादी म्हणती त्यास विचारवंत तुम्ही महाराज. परब्रह्मरूपी गावात संकल्पावस्था मानावी लीन. तर प्रकृतिवाद्यांच्या प्रकृतीस कान म्हणावे ब्रह्मस्थान. राहू दे हे येथेच तुम्ही न पडावे यात. सांगतो जे आम्ही येथ ऐकावे ते देऊन ध्यान. आकाशातील मेघात कोण भरते पाणी सांग. धरले कोणी तारका समूहास अवकाशाच्या पोकळीत. आकाशाचे हे छत उभारले कधी कोण. वाऱ्यास देई आज्ञा कोण. हिंड तू सतत म्हणून. रोमकेश उगवी कोण. समुद्रात पाणी भरते कोण. पाडतो कोण सांग. पर्जन्य धार. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्यांच्या उत्पत्तीची जेव्हा चर्चा चालू असते त्यावेळेला संकल्पवादी लोक असं म्हणतात की हा जो संकल्प ब्रह्मस्थानामध्ये लीन अवस्थेत असतो तो जागा होऊनच या देहाची म्हणजे क्षेत्राची निर्मिती करत असतो. आणि असा हा जो संकल्प आहे तो ह्यानंतर आयुष्यभर पुरेल असा अहंकार एकवटून त्या देहामध्ये आणतो आणि जणू काही भेदबुद्धीकडून
चराचर पेरले जातात. ही जी ब्रह्मरूप शाखा आहे ती संकल्पाची हळूहळू वाढत जाते आणि म्हणूनच त्याला प्रपंचाचं मूळ कारण म्हणावं. संकल्पवाद्यांच्या मुखातून ही मुक्ताफळं ऐकताच स्वभाववादी लोक त्यास म्हणतात, अहो महाराज, तुम्ही फार मोठे विचारवंत. पण परब्रह्मरूपी गावामध्ये जर संकल्पावस्था लीन समजावी तर मग प्रकृतीवाद्यांच्या प्रकृतीलाही ब्रह्मस्थानात ती असते असं का म्हणू नये? त्याच्यापेक्षा हे इथेच राहू दे. तुम्ही यामध्ये पडूच नका आणि आम्ही जे सांगतो ते तुम्ही ऐका. अहो, आकाशातल्या मेघांमध्ये पाणी कोण भरतं आणि अवकाशाच्या पोकळीमध्ये तारकांच्या समूहाला धरून कोण ठेवतं? आकाशाचं जे छत आहे ते कोण, कधी आणि कसं उभारतं? वाऱ्याला कोण बरं सांगतं की तू सतत हिंडत राहा म्हणून? आपल्या शरीरावरती जे रोमकेश आहेत त्याची पेरणी कोण करतं? ते कसे बरं शरीरावरती उगवतात? तसंच समुद्रामध्ये पाणी कोण भरतं आणि पावसाच्या धारासुद्धा कोण बरं पाडतं? अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 49 ते 56. धन्यवाद.